सोनं खरेदी करू नका, डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करा, परदेशी दौरे करू नका आणि परकीय चलन वाचवा, असं मोदी साहेबांनी सांगितलं. तेवढ्यात मोदी साहेब स्वतःच 5 देशांच्या दौऱ्यावर गेले. नरेंद्र मोदी नेमके या 5 देशांच्या दौऱ्यावर का गेले? इराण अमेरिका युद्धाला आता 75 दिवस होत आहेत. जवळपास 50 आणि 40% अमेरिका आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये तेलाच्या किमती वाढल्या, परंतु आपल्याकडे मात्र त्या फक्त 3 आणि 4% वाढलेल्या आपल्याला दिसतात. आता युद्ध कधी संपेल हे काही सांगता येत नाही. युनायटेड अरब एमिरेट्स हे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातलं पहिलं ठिकाण होतं. युएई हा जगातला 5th लार्जेस्ट सप्लायर ऑफ क्रूड ऑइल आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर संबंध आपण दृढ करणं गरजेचं आहे. आता याच्यानंतरचा दुसरा देश होता नॉर्वे. नॉर्वेचा जो हायेस्ट नागरी सन्मान आहे तो म्हणजे ऑर्डर ऑफ मेरिट, तो मोदीजींना मिळाला. जॉर्जिया मेलोनी अनेकदा मोदी साहेबांना भेटलेले आहेत आणि मोदी साहेब आणि त्यांच्यात अनेकदा ज्या भेटी झाल्या आहेत त्याचे फोटो, त्याचं सर्व वार्तांकन मीडियाने वारंवार केलेलं आहे. आत्ताच्या या त्यांच्या चर्चेमध्ये, भेटीमध्ये भारत आणि इटलीचा ट्रेड आहे तो $5 बिलियन ते त्याच्या पुढे कसा नेता येईल याच्यावर चर्चा झाली. मेलडी नावाचं टॉफीचं चॉकलेट मला भारताच्या पंतप्रधानांनी प्रेझेंट दिलं आणि ते मला आवडलं अशा स्वरूपाचं ट्विट केलं. ती टॉफी तिकडे त्यांना गोड लागली, परंतु इकडे मात्र त्याचा मिरचीचा ठसका राहुल गांधी यांना लागला. नमस्कार, द उदय निरुडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, सोनं खरेदी करू नका, डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करा किंवा त्याहीपेक्षा सुद्धा परदेशी दौरे करू नका आणि परकीय चलन वाचवा, असं मोदी साहेबांनी सांगितलं. आणि त्यानंतर ती शाही वाळते ना वाळते, तेवढ्यात मोदी साहेब स्वतःच 5 देशांच्या दौऱ्यावर गेले. म्हणजे लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं झालंय, अशी टीका विरोधकांकडनं व्हायला लागली आणि ती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मग असं असताना नरेंद्र मोदी नेमके या 5 देशांच्या दौऱ्यावर का गेले, ते देश कोणते, त्याच्या टायमिंग विषयी अशा सारख्या असंख्य प्रश्नांचा आजच्या कार्यक्रमात आपण वेध घेणार आहोत. पहिली गोष्ट, इराण अमेरिका युद्धाला आता 75 दिवस होत आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जो तेलाचा आणि गॅसचा सप्लाय होत होता, तो सप्लाय आता अनिश्चित आहे आणि त्याचं प्रमाण वर खाली होत असताना त्याच्या किमतीवरही फार मोठा परिणाम झालेला आहे. असं होत असताना या देशावरचं ऊर्जा संकट गडद होत चाललेलं आहे आणि म्हणून याचा वापर कमी करा असं सांगणं म्हणजे आर्थिक आणीबाणी डिक्लेअर करणं अजिबात नव्हतं. जवळपास 50 आणि 40% अमेरिका आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये तेलाच्या किमती वाढल्या, परंतु आपल्याकडे मात्र त्या फक्त 3 आणि 4% वाढलेल्या आपल्याला दिसतात. याच्यावरून या देशात हा जो सगळा ऑइलचा शॉक आहे तो सरकार बेअर करत आहे आणि तो जवळपास या 4 मोठ्या ऑइल कंपन्यांचा लॉस हा दिवसाला 1400 ते 1500 कोटी इतका वाढत चाललाय. आता युद्ध कधी संपेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे या सगळ्यावर तोडगा काढण्याकरता म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काहीतरी मोर्चे बांधणी करणं गरजेचं होतं आणि म्हणून युनायटेड अरब एमिरेट्स हे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातलं पहिलं ठिकाण होतं. त्यानंतर मोदी साहेब नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांच्या दौऱ्यावर गेले. या प्रत्येक देशांच्या दौऱ्यावर जाण्यामागे काही ना काहीतरी स्ट्रॅटेजिक कारण होतं आणि ते कारण नेमकं आज सांगण्याकरता म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय. सर्वात प्रथम म्हणजे युएई. युएईला नरेंद्र मोदी साहेब हे काही पहिल्यांदा जात नाहीयेत. मोदी यापूर्वी अनेकदा युएईला गेलेले आहेत आणि युएईचे जे प्रमुख आहेत म्हणजे शेख मोहम्मद बिन नायज हे देखील भारतात अनेक वेळा आले आहेत. अगदी हे युद्ध चालू व्हायच्या आधी काही तास, 1-2 तासाकरता फक्त ते भारतात आले, मोदी साहेबांना भेटले आणि परत गेले, हे आपल्याला आठवत असेल. अर्थात त्या भेटीत नेमकं काय झालं या विषयावर त्यावेळी सांगोपांग चर्चा आपण केलेली आहे. दिस इज नॉट अ फर्स्ट टाइम मोदीजी इज व्हिजिटिंग युनायटेड अरब एमिरेट्स. पण या व्हिजिटला, या दौऱ्याला एक विशेष महत्व अशा करता आहे, याचं कारण इराणनी सर्वात जास्त हल्ले, तिखट हल्ले, बॉम्ब हल्ले जर कोणावर केले असतील, क्षेपणास्त्र कोणावर डागली असतील तर ती युनायटेड अरब एमिरेट्सवर. आणि तिकडे जवळपास 20 लाखाहून अधिक भारतीय काम करतात. किंबहुना युनायटेड अरब एमिरेट्स आता उभं करण्यामध्ये भारतीय मजुरांचा, इंजिनियर्सचा, टेक्निशियन्सचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे युद्धाच्या या सगळ्या खाईमध्ये पंतप्रधानांनी तिकडे जाणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते त्यांनी केलं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ऊर्जा क्षेत्र. त्या ऊर्जा क्षेत्रासंदर्भात
काही स्ट्रॅटेजिक टायअप करणं अत्यंत गरज आहे, काही धोरणात्मक निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे एलपीजी असेल, एलएनजी असेल किंवा डिझेल, क्रूड ऑइल, खाद्यतेल असेल, या सगळ्या करता हे स्ट्रॅटेजिक टायअप अत्यंत गरजेचे आहेत. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. युद्धाला 75 दिवस झालेले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि आपले जे रिझर्व्ह आहेत ते रिझर्व्ह जरी आता काहीसे कमी झाले असले तरी देखील आपल्यावर सकाळी स्कूटरला किक मारताना पेट्रोल नाही, गाडीची चावी मारली तर गाडीत पेट्रोल नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे उद्भवणं शक्य नाही. याचं कारण आपल्याला बाहेरच्या देशातूनही पेट्रोल आणि डिझेल मिळतं, फक्त ते आपल्याला चढ्या किमतीत मिळतं आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक बर्डन खूप मोठं येत आहे. हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, युएई हा जगातला 5th लार्जेस्ट सप्लायर ऑफ क्रूड ऑइल आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर संबंध आपण दृढ करणं गरजेचं आहे, अशा करता की दिवसाला 5 बिलियन बॅरल्स, लक्षात ठेवा, दिवसाला 5 बिलियन बॅरल्सनी त्यांनी आपली तेलाची उत्पादन क्षमता वाढवलेली आहे. त्याचबरोबर ओपेक या तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या एका कॉन्क्लेव्ह मधून ते बाहेर पडलेले आहेत. अशा वेळेला त्यांच्याबरोबरचे संबंध दृढ करण्याकरता आपण तिकडे जाणं अत्यंत गरजेचं होतं. त्याचबरोबर फुजियारामधून त्यांनी होर्मुझला वगळून एक पाईपलाईन समुद्राच्या खालून टाकायला सुरुवात केली आहे. त्याचं 50% काम कंप्लीट झाल्याचं जगाला कोणी कळवलं असेल तर ते मोदी साहेबांनी नाही, तर ते शेख मोहम्मद बिन नायज यांनीच कळवलंय. मोदी साहेबांचा दौरा संपल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या पाईपलाईन मधून ज्या तेलाची वाहतूक होईल त्याच्यात भारतीयांचा म्हणजे भारत देशाचा सहभाग निश्चितच असणार आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं तेल तुम्ही इथे स्टोअर करा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की युनायटेड अरब एमिरेट्सकडे तेल साठवणुकीचे फार मोठे कंटेनर्स आहेत किंवा टाक्या आहेत. त्याच्यामध्ये ते तुम्ही तेल साठवा. तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा यू विल हॅव द फर्स्ट राईट टू यूज दॅट. हा एक अत्यंत महत्वाचा करार या निमित्ताने पुढे आलेला आहे. पुढचे काही वर्ष तरी आपली तेलावरचं अवलंबित्व काही प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होईल असं काही दिसत नाहीये. जरी आपण इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवलं असलं, सोलारचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं असलं, सोलार फिल्मचं प्रोडक्शन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं असलं, हायड्रोजन आपल्याकडे ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीत आपण दमदार पावलं टाकली असली तरी देखील आपलं तेलाचं अवलंबित्व काही फार मोठ्या प्रमाणात कमी होणार नाहीये. अशा वेळेला हे टायअप किती महत्वाचं आहे आणि जाणं किती गरजेचं होतं हे आपल्या लक्षात आलं असेल. आता याच्यानंतरचा दुसरा देश होता नॉर्वे. आता नॉर्वेमध्ये चर्चा खरं तर कशाची व्हायला पाहिजे होती, तर 43 वर्षानंतर म्हणजे इंदिरा गांधी 43 वर्षापूर्वी गेल्या होत्या, त्याच्यानंतर पंतप्रधान जर कोणी गेले असतील तर ते नरेंद्र मोदी होते. आणि ते का गेले होते, तर त्यांच्याकडे 15 वर्षापासून किंवा 15 वर्षापूर्वी रादर एक खूप मोठा दहशतवादी हल्ला झालेला होता ऑस्लोमध्ये. त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईमध्ये आपल्याला स्ट्रॅटेजिक पार्टनर जगामधनं गोळा करणं अत्यंत गरजेचं आहे पहलगामच्या नंतर. आणि त्या पहलगामच्या नंतरच्या संपूर्ण जगाच्या रचनेमध्ये हा नवा टायप अधिक दृढ होणं गरजेचं होतं. दिस पॉलिटिकल कॉपरेशन विल गो अ लॉंग वे. आणि हे सगळं करत असताना नॉर्वेचा जो हायेस्ट नागरी सन्मान आहे तो म्हणजे ऑर्डर ऑफ मेरिट, तो मोदीजींना मिळाला. आंतरराष्ट्रीय देशांकडनं मोदीजींना मिळाला हे 32वा मला असं वाटतं आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पण ते महत्वाचं नाही. त्यापेक्षा महत्वाचं काय असेल ना, तर ती म्हणजे नॉर्डिक समिट झाली. नॉर्डिक म्हणजे काय, तर इंडिया, नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन या देशांनी एकत्र येऊन पर्यावरण, ग्रीन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर डिफेन्स या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही स्ट्रॅटेजिक टायअप्स, काही क्षितिज ज्याला आपण काय म्हणू स्काय ब्लू थिंकिंग आणि त्याच्यावरचे टायअप्स हे सगळे प्रकार घडले. एक लक्षात ठेवा, नॉर्वे हा संरक्षण क्षेत्रातला अतिशय आघाडीचा देश आहे आणि आता त्यावर आपलं टायअप होणं गरजेचं होतं. पण या सगळ्याची चर्चा झालीच नाही. चर्चा कशाची झाली, तर नॉर्वेचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेस ब्रीफिंग म्हणजे आम्ही कशा कशा गोष्टींची चर्चा केली आणि काय काय झालं हे जनतेला आणि जगाला सांगण्याकरता एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स नव्हती ती, ती होती प्रेस ब्रीफिंग. प्रेस ब्रीफिंग आणि प्रेस कॉन्फरन्स याच्यामध्ये फरक आहे. प्रेस ब्रीफिंग मध्ये तुम्हाला सांगितलं जातं आणि सांगणारी व्यक्ती स्टेजवरून जाते. प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रश्नोत्तर असतात. हे प्रेस ब्रीफिंग होतं. आणि प्रेस ब्रीफिंग झाल्यानंतर स्टेजवरून मोदीजी उतरत असताना एक 3000 ज्याचा खप आहे अशा एका वृत्तपत्राने, म्हणजे कमी आहे म्हणून त्याला कमी लेखतोय अशातला काही भाग नाही, परंतु ती जी एक कथित पत्रकार होती, तिचं नाव आहे हेलेनी. त्या हेलेनीनी 3 प्रश्न त्यांना विचारले
आणि ती 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत असा आग्रह तिने धरला आणि त्याचा व्हिडिओ की ते प्रश्न विचारले जात आहेत आणि मोदीजी तिकडून जात आहेत त्याचा व्हिडिओ तिने व्हायरल केला आणि तो व्हायरल आपल्याकडे सर्वात जास्त झाला. याचं कारण ते प्रश्न होते, भारत हा भरोशाचा पार्टनर असू शकतो का? मानवाधिकाराचं तुमच्याकडे उल्लंघन होतंय आणि मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तर देतील हे ते प्रश्न होते. खरं तर ती प्रेस कॉन्फरन्स नव्हती, त्यामुळे तिकडे अशा प्रश्नांची उत्तरं देण्याचं काही कारण नव्हतं. परंतु हे प्रेस ब्रीफिंग झाल्यानंतर आमचे तिथले जे सन्माननीय राजदूत होते, त्या राजदूतांनी प्रेस कॉन्फरन्स जी आधीच नियोजित होती, त्या नियोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये या हेलेनी बाईंना ऑलरेडी आमंत्रण होतं. सन्मानपूर्वक त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली. त्यांनी ते प्रश्न विचारल्यानंतर मग आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील ते घेऊया म्हणून प्रश्न गोळा करायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या म्हणून त्या वारंवार अडथळा निर्माण करायला लागल्या. तेव्हा राजदूत साहेबांना त्यांना सुनवावं लागलं की ही आमची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, फक्त ती तुम्हाला पाहिजे अशा स्वरूपात आम्ही देणार नाही. आणि मग त्यांनी भारतावर भरोसा का ठेवावा याच्याकरता जी अनेक कारणं दिली, त्यात कोविड काळामध्ये लसीकरणाच्या बाबतीत भारताने वसुदैव कुटुंबकम ही भूमिका घेत 100हून अधिक देशांना जी मदत केली त्याबद्दल त्यांना सांगितलं. दुसरी गोष्ट, एक प्रचंड मोठं मार्केट भारतामध्ये, एक प्रचंड मोठं पॉप्युलेशन की जे उच्च शिक्षण अतिशय चांगल्यारीत्या घेत आहे त्याविषयीची त्यांनी जाणीव करून दिली. एक स्ट्रॉंग सरकार की जे सरकार अतिशय एफिशियंटली संपूर्ण शासन चालवत आहे त्याची मागणी, त्याच्याबद्दल आणि एक सार्वभौमत्व आणि टेरिटोरियल राईट्स याबद्दल त्यांनी सांगितलं. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही G20 समिट भरवली, परंतु त्या G20 समिट भरवताना जग डिवायडेड होतं. त्या समिटमध्ये आमच्या प्रयत्नातून ते जग युनाइट झालं. अशा स्वरूपाची सगळी मांडणी करून भारत का भरोसेमंद पार्टनर आहे हे त्यांनी सांगितलं. परंतु त्या बाईंना ते ऐकायचंच नव्हतं. विषय आहे मानवाधिकाराचा, त्याचंही सॅटिस्फॅक्टरी उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यानंतर वारंवार त्या अडथळा निर्माण करत होत्या, कारण त्यांना प्रश्न विचारायचा नव्हता. तर त्यातून एक हंगामा खडा करना मेरा मकसद था, तो मकसद त्या साध्य करण्यात यशस्वी झाल्या. याचं कारण लगेच त्यांनी त्या जे बोलल्या ते आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अँप्लिफाय केलं गेलं. जसं ग्रेटा थनबर्ग ही 20 वर्ष सुद्धा जिला पूर्ण झालेली नाहीत अशी मुलगी आमच्या इथल्या किसान आंदोलनाच्या मागण्या योग्य आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होतोय असं तिकडे बसून आम्हाला अक्कल शिकवायला लागली. आणि त्या किसान आंदोलनाची परिणती आपल्याकडे काय झाली होती, तर किसान आंदोलनातल्या किसान जे कायदे 3 लागू केले होते ते मागे घ्यावे याच्यावर त्याचे एंड नाही झाला. तर या देशाचा तिरंगा 26 जानेवारीला ज्या ठिकाणी फडकवला गेला होता तिथून काही तासात तो उखडून काढला गेला आणि तिथे खालिस्तानचा झेंडा लावला गेला आणि खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा करण्यात आल्या. त्यावेळेला या सगळ्याचं पूर्वनियोजन काय होतं, हे षडयंत्र काय होतं हे उघड झालं. तसंच या बाईंच्या प्रश्न विचारण्यामागे नेमकी काय लॉबी होती आणि मग त्यांचे जे फॉलोअर्स होते ते किती संख्येनं वाढले, ते या देशात कोणाकोणाला फॉलो करतात हे सुद्धा सगळं समोर आलं. मुद्दा कोण कोणाला फॉलो करतोय हा नाहीये, तर त्यातून एक अजेंडा नॅरेटिव्ह सेटिंग करण्याकरता तुम्ही काय काय करताय हे समोर आलं आणि त्याला आपल्या इथल्या लोकांची कशी फूस आहे हे पण समोर आलं. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की शेकडो आक्रमणांना पुरून उरलेली 5,000 वर्षाची ही परंपरा. आणि तुम्ही प्रश्न काय विचारलात, भारत भरोसेमंद आहे का, मोदी भरोसेमंद आहे का असा प्रश्न नव्हता. भारत भरोसेमंद आहे का म्हणजेच एक प्रकारे तुम्ही भारत या अस्तित्वाचाच अपमान करताय. आमच्या 5,000 वर्षाच्या परंपरांचा, आमच्या क्षमतांचा, आमच्या सचोटीचा तुम्ही अपमान करताय. म्हणून खरं तर इथल्या प्रेसनी त्याचा निषेध करायला पाहिजे होता. परंतु मोदी कसे निघून गेले याची चर्चा करण्यात जास्त रस असल्यामुळे भारताचा पराभव त्यांच्या काही त्यांना काही हृदयाला लागला नाही. पण तुम्ही काही म्हणा, एक गोष्ट मात्र नक्की की या सगळ्यातून आमच्याच देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक उजवी ठरली यात काही शंका नाही. दुसरा एक असाच प्रसंग घडला, तो होता इटलीमध्ये. इटलीच्या ज्या राष्ट्रप्रमुख आहेत त्या आहेत जॉर्जिया मेलोनी. जॉर्जिया मेलोनी अनेकदा मोदी साहेबांना भेटलेले आहेत आणि मोदी साहेब आणि त्यांच्यात अनेकदा ज्या भेटी झाल्या आहेत त्याचे फोटो, त्याचं सर्व वार्तांकन मीडियाने वारंवार केलेलं आहे. आत्ताच्या या त्यांच्या चर्चेमध्ये, भेटीमध्ये भारत आणि इटलीचा ट्रेड आहे तो $5 बिलियन किंवा त्याच्या पुढे कसा नेता येईल याच्यावर चर्चा झाली. त्याच्यात ग्रीन एनर्जी, दहशतवाद, डिफेन्स टेक्नॉलॉजी या सगळ्यावर चर्चा आली. पण त्याचं काहीही आपल्याकडे सोयरसूतक नसल्यासारखं कशाची गोष्ट झाली, तर आपल्याकडचं मेलडी अशा नावाचं एक टॉफी चॉकलेट आहे.
ते चॉकलेटची जी प्लॅस्टिकची पिशवी होती, की जे वेस्टर्न सुद्धा काही फार ग्रेट आकर्षक आहे, अशातलाही भाग नाही. ते एक स्थानिक प्रॉडक्ट आहे. ते स्थानिक प्रॉडक्ट मोदींनी घेतलं आणि ते गिफ्ट म्हणून, सर्वसाधारणपणे गिफ्ट म्हणून त्यांना ते दिलं. ते दिल्यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी ते एक्सवर म्हणजे Twitterवर टाकलं आणि ही मेलडी नावाचं टॉफीचं चॉकलेट मला भारताच्या पंतप्रधानांनी प्रेझेंट दिलं आणि ते मला आवडलं अशा स्वरूपाचं ट्विट केलं. त्यांना ते गोड वाटलं आणि आपल्याकडे मात्र त्याची मिरची लागली अशी परिस्थिती आहे. काय आहे मला कळत नाही. मोदी ₹10 ची भेळ भेळ म्हणजे झालमुडी खातात, पण त्याची मिरची ममता दीदींना लागते आणि इकडे जॉर्जिया मेलोनी यांनी जे टॉफी खाल्ली, ती टॉफी तिकडे त्यांना गोड लागली, परंतु इकडे मात्र त्याचा मिरचीचा ठसका राहुल गांधी यांना लागला आणि त्यांनी अत्यंत शेलकेपणाने याच्यावर कॉमेंट केल्या. खरं तर त्यानं एक समजून चुकलं पाहिजे, की आपण आपल्या जॅकेटवर जानवं घालून पाहिलं, आपण समोसा खाऊन पाहिला, आपण शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन पत्रावळीवर जेवायचा प्रयत्न केला, आपण डिझायनर शूज घालून खांद्यावर घमेलं घेऊन मजूर असल्याचं दाखवायचा प्रयत्न केला. पण 2-4 तासापेक्षा सुद्धा या सगळ्याची चर्चा आपल्याकडे झाली नाही. चर्चा कशाची होते? तर जे नैसर्गिक वाटतं त्याची चर्चा होते आणि ते नैसर्गिक असणं हे टॉफी होतं. दुसरी गोष्ट, एक आमचं लोकल प्रॉडक्ट आहे. ते ग्लोबल मार्केटमध्ये जर जात असेल, त्याला ग्लोबल प्रतिष्ठा मिळत असेल, तर तुम्ही त्याच्यावर टीका करून नेमकं काय मिळवताय? एक लक्षात घ्या, असेच आपल्याला छोटी-छोटी आमची प्रॉडक्ट मोठी करायची असतात. मला एक अनुभव या ठिकाणी आठवतो. तो म्हणजे एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीचा मी जेव्हा प्रमुख होतो, भारतीय कंपनीचा, तेव्हा चायनामध्ये आम्ही आमची सेंटर्स उघडायला सुरुवात केली, ट्रेनिंग सेंटर्स. त्याच्या पहिल्या सेंटरच्या उद्घाटनाला त्यावेळचे आयटी मिनिस्टर प्रमोद महाजन हे आलेले होते आणि प्रमोद महाजन यांनी मला तेव्हा सांगितलं, की माझी आजची प्रेस कॉन्फरन्स मी भारताच्या दूतावासात घेणार नाही, तर ती तुमच्या सेंटरमध्ये घेणार आहे. जेणेकरून तुमच्या सेंटरची पॉप्युलॅरिटी वाढेल. भारतीय कंपनीला प्रतिष्ठा मिळणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आमच्या कंपनीचं नाव मागे दिसत असताना त्यांनी त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. का? तर भारतीय कंपनी इथे येऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरते आहे, तेव्हा त्याला एन्करेज करण्याकरता म्हणून अशा गोष्टी करणं हे काही गैर नाहीये. मोदींनी मेलडी दिल्यानंतर मेलडीविषयी संपूर्ण जगाला अर्ध्या तासात संपूर्ण कळून गेलं. याचा आनंद बाळगायचा का त्याची खिल्ली उडवायची, यावरून तुमच्या विचारांची प्रत नेमकी काय आहे ती कळते. हे मी सगळं अशा करता सांगतोय, की ज्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे होती, त्या विषयांची चर्चा होत नाही आणि ज्या विषयांची चर्चा व्हायला नको होती, ते विषय चर्चेले जातात. परंतु या 5 देशांच्या दौऱ्यातून मोदींनी याचं प्रासंगिकत्व हे तर अधोरेखित केलं, पण त्याचबरोबर खूप टाय पण केले. याचा अर्थ त्या सगळ्या टाय मधून उद्या सकाळी आपल्याला परतावा मिळेल, "पी हळद हो गोरी" असं होणार नाही. त्याला 2 ते 3 वर्ष लागतील. परंतु आज जर बीज टाकलं नसतं, आज जर रोप लावलं नसतं, तर त्याचा उद्या वटवृक्ष झालाच नसता. तो वटवृक्ष निश्चित निर्माण होईल याविषयी मला खात्री आहे. यातली 3 राष्ट्र जी आहेत, ती 3 राष्ट्र आपल्याला युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पर्मनंट सीट मिळण्याकरता जे व्होटिंग करणारे देश आहेत, ते हे देश आहेत. कधीतरी त्यांच्याशी असे संबंध चांगले असल्याचा परिणाम आपल्याला बाजूनी व्होटिंग होण्यात देखील होऊ शकतो. हा देखील एक दूरदृष्टीचा विचार या सगळ्या मागे आहे. त्यामुळे ह्या 5 राष्ट्रांची व्हिजिट, या देशाचं ऊर्जा संकट, या देशाची दहशतवादाविरोधातील लढाई, या देशातल्या पर्यावरणाचा साठी टाय अप करणं, या सगळ्यावर खूप मोठा परिणाम सकारात्मक होणार आहे. टीका करायची असतील त्यांनी टीका करत राहावं, परंतु या देशाची नस ओळखलेलं नेतृत्व या देशाला संकटमुक्त करण्याकरता कार्यरत होतं. हा एक आश्वासक विचार आम्हाला या निमित्तानं मिळाला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच प्रकारचे नवीन कोणकोणते विषय घ्यायचे ते देखील आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.